नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे एका गावातील कुटुंबाची एक भयंकर कथा. कथेचे मूळ नाव आहे झाकोळ. कथेचे लेखक आहेत दीपक पाटील. मित्रांनो, ही कथा बरीच मोठी असल्याने ह्या कथेचे एकूण 8 भाग आहेत. ह्या कथेचा हा भाग पहिला आहे. ह्या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येतील. मित्रांनो, प्रस्तुत कथा ही वर्तमान काळ आणि भूतकाळ याच्या मिश्रण रूपात सादर केली आहे. त्यामुळे एक एक भाग ऐकत पुढे जात असताना आपण 2 वेगळ्या कथा ऐकतोय की काय असं आपणास वाटू शकतं. पण जसजसा कथेचा शेवट जवळ यायला लागेल तसा सर्व गोष्टींचा अर्थबोध आपल्याला होईल. कथेचा विषय हा काहीसा विचित्र आणि तितकाच भयानक आहे. कथेच्या पहिल्या भागाला आता सुरुवात करू. कथेची सुरुवात आपण कथेच्या वर्तमान काळापासून करू. सन 2010. पुण्या एका शहरात एका अनोळख्या रस्त्यावरून ती एकटीच चालत होती. त्या निर्जन रस्त्यावर पथदिव्यांचा मंद प्रकाश सोडून काहीही दिसत नव्हतं. घामेजलेल्या चेहऱ्याने चिंताक्रांत होऊन ती झरझर पावले उचलत होती. अचानक कुठून तरी कुत्र्याच्या विव्हळण्याचा बिभत्स आवाज आला आणि ती दचकली. क्षणभर चोहीकडे नजर फिरवून ती पुन्हा चालू लागली. त्या निर्जन रस्त्यावर ती कशाला आली होती, कुठे चालली होती हे खरं तर तिला सुद्धा समजत नव्हतं. जसजशी ती पुढे पुढे जात होती तसतसा तो रात्रीचा गर्द काळोख अधिकच गहिरा होत चालला होता. सारं आभाळच काळोखानं झाकोळलं गेलं होतं आणि त्या काळोखात तिला कुणीतरी आपला पाठलाग करत असल्याचा भास होऊ लागला. आपण आता इथे एकटे नाही आहोत ही जाणीव तिचं काळीज चिरत होती. झरझर पावले टाकत असता तिने हलकेच कानोसा घेतला आणि भीतीची एक थंड लहर तिच्या संपूर्ण शरीरातून दवडून गेली. तिला पावलांचा आवाज येत होता. कोण्या अनोळखी पावलांचा आवाज. आजूबाजूला कुणीही दिसत नसलं तरी कुणीतरी होतं हे नक्की, आणि ते जे काही होतं ते दब्या पावलांनी तिचा पाठलाग करत होतं. क्षणाचाही विलंब न करता ती जोरदार पळू लागली. तसा मागील पावलांचा आवाज सुद्धा अधिकच गडद होऊ लागला. घामाघूम होऊन आपल्या हृदयाची धडधड सांभाळत ती जीवाच्या आकांताने पळत होती आणि त्या भेदरलेल्या अवस्थेत लांब नख्या असलेले 2 पंजे अलगद तिच्या खांद्यावर येऊन स्थिरावले. एखादी वेगवान मोटार कचकन ब्रेक मारून थांबावी तशी ती जागीच थिजली. मीरा दचकून अंथरुणावर उठून बसली. तिचा संपूर्ण चेहरा घामाने डबडबलेला दिसत होता. अनावधानाने तिने पूर्ण खोलीभर नजर फिरवली. खोली शांत होती. आपण आपल्याच खोलीत आहोत ही गोष्ट लक्षात आल्यावर मीराला थोडंसं हायसं वाटलं. तिनं पाहिलेलं स्वप्न फारच अनाकलनीय आणि तितकंच भयप्रद होतं. तिनं बेडवरून उठून मोबाईल हातात घेतला. पहाटेचे 5:30 होऊन गेले होते. शेजारीच ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीमधील घोटभर पाणी पिऊन ती पुन्हा बेडवर पडली. रजाईच्या मुलायम आणि उबदार स्पर्शाने हळूहळू तंद्री येऊन ती पुन्हा झोपेच्या स्वाधीन झाली. काही वेळ गेला आणि अलार्मच्या आवाजाने मीराला जाग आली. आज उठायला तसा उशीरच झाला होता. शरीराला आळोखे पाळोखे देत मीरा उठली. तिला आता लगबग करावी लागणार होती, कारण कॉलेजला जायला उशीर झाला होता. पुढील 15-20 मिनिटात ब्रश करून सर्व सोपस्कार उरकून लगबगीने ती तयार झाली. जिना उतरून ती खाली हॉलमध्ये आली. हॉलमधील डायनिंग टेबलावर नाश्त्याची रिकामी प्लेट पाहून बाबा नाश्ता करून निघून गेल्याचं तिला लक्षात आलं. ती धावत जाऊन डायनिंग टेबलावर बसली आणि नाश्ता नाश्ता असे एखाद्या लहान मुलीसारखं ओरडू लागली. तसे किचनमधून तिच्या आईचा म्हणजेच मालतीबाईंचा आवाज आला. अगं हो, अशी लहान मुलीसारखी काय ओरडतीयस? डोसा केलाय आज नाश्त्याला, घेऊन येते 2च मिनिटात, थोडा वेळ थांब असं म्हणून पुढच्या 5 मिनिटातच मालतीबाई डोसा घेऊन आल्या.
मीराने आधाशासारखा तो डोसा संपवला. तिच्या शेजारी बसून मालतीबाई हे सर्व कुतूहलाने पाहत होत्या आणि काहीशा रागवून मालतीबाई म्हणाल्या, "अगं जरा हळू, अशी वेंधळ्यासारखी काय करतीयेस? थोडं लवकर उठायचं ना अशी गडबड करण्यापेक्षा." मीरा मात्र डोसा खाण्यामध्ये पूर्णतः गुंतलेली दिसत होती आणि पुढच्या काही क्षणात डोसा संपवून बाटलीमधील पाणी घटाघट पिऊन तिने एक दीर्घ श्वास घेतला. आता ती लगबगीने उठली आणि म्हणाली, "चल मामा, बाय, येते मी." असे म्हणत ती धावतच हॉलमधून बाहेर पडली. बंगल्यासमोरील पार्किंगमध्ये उभी असलेली आपली स्कूटर बाहेर काढून तिने स्टार्टर मारला आणि भरधाव वेगानं ती कॉलेजच्या दिशेनं निघाली. तिला पाहत दारात उभ्या असलेल्या मालतीबाई आता घरात गेल्या आणि त्यांनी दरवाजा लावून घेतला. काहीच वेळात मीरा कॉलेजला पोचली. कॉलेजच्या पार्किंगमध्ये आपली स्कूटर उभी करून ती लगबगीने क्लासरूमकडे निघाली. MSCच्या शेवटच्या वर्षात ती शिकत होती. ती क्लासरूमच्या बाहेर पोचली असता तिच्या लक्षात आलं की लेक्चर सुरू झालं आहे. दाते सरांचं फिजिक्सचं लेक्चर सुरू होतं. दाते सर फारच कडक स्वभावाचे होते. त्यामुळे काहीशी घाबरतच तिने क्लासरूममध्ये येण्याची परवानगी मागितली. पण सर आज चांगल्या मूडमध्ये दिसत होते. कसलीही खोचक टिप्पणी न करता त्यांनी हातानेच तिला आत येण्याचा इशारा केला. तसे मीरा क्लासरूममध्ये आली. आत बसलेले 20-30 जण तिच्याकडेच पाहत होते. कधी एकदा जाऊन बेंचवर बसते असं मीराला वाटत होतं. अखेर ती बसली आणि लेक्चर सुरू झालं. काहीच वेळात सकाळची सर्व लेक्चर संपून आता लंच ब्रेक झाला होता. मीरा आणि तिची मैत्रीण विभा कॅन्टीनमध्ये गेल्या. तिथे काही बाही खाऊन त्या काही वेळ गप्पा मारत तिथेच रेंगाळल्या. दुपारी 2:30 वाजता प्रॅक्टिकल सुरू होणार होतं. आजचं प्रॅक्टिकल 2-2 स्टुडंट्सचा ग्रुप बनवून होणार होतं. आपल्याला कुणीतरी चांगला पार्टनर मिळावा असं मीराला वाटत होतं. इलेक्ट्रिक बेलच्या खणखणाटाने त्या दोघी उठल्या आणि लॅबच्या दिशेने चालू लागल्या. लॅबमध्ये पोचताच तिथे जमलेली गर्दी त्यांना दिसली. लॅबमधील नोटीस बोर्डावर 2-2 जणांच्या नावांची प्रिंट लावली होती. सर्व गर्दी त्या बोर्डभोवती जमली होती. वाट काढत मीरा आणि विभा पुढे सरकल्या. डोळे बारीक करून त्या A4 साईजच्या प्रिंटवर लक्ष केंद्रित करत मीरा आपलं नाव शोधू लागली. तसे तिला तिचे आणि तिच्या पार्टनरचे नाव दिसले, मीरा सरपोतदार आणि समीर गायकवाड. ते पाहून मीराचा भ्रमनिरास झाला. काहीशा नाराजीने तिचे गुलाबी गाल कोमजले. प्रॅक्टिकलसाठी कुणीतरी मुलगा तिचा पार्टनर म्हणून येणार होता आणि त्यात भरीसभर म्हणजे हे नावही तिच्या ओळखीचं नव्हतं. पुढील 5 मिनिटात साळवी मॅडम लॅबमध्ये आल्या. तसे गलका शांत झाला. तुम्ही सर्वांनी आपापल्या पार्टनरची नावं पाहिली असतील त्याप्रमाणे ग्रुप करून उभे राहा. आज आपलं हॉल इफेक्ट डिटर्मिनेशन ऑफ हॉल कोएफिशियंट हे प्रॅक्टिकल आहे आणि त्यासाठी 2 व्यक्तींची गरज पडणार आहे. तेव्हा दोघांनी कामे वाटून लक्षपूर्वक प्रॅक्टिकल करायचंय. रीडिंग्स व्यवस्थित यायलाच हवीत. कोणताही गडबड गोंधळ चालणार नाही. चला ग्रुप करा, साळवी मॅडम म्हणाल्या. त्यांचे बोलणे ऐकून सर्वजण आपापल्या पार्टनरजवळ येऊन उभे राहिले. मीरा मात्र बुचकळ्यात पडली, कारण हा समीर गायकवाड कोण हे तिला माहीतच नव्हतं. मीराची ती घालमेल पाहून मॅडम विचारू लागल्या, काय ग मीरा, अशी का बावरलीयस? मॅम, समीर गायकवाड कोण? माझा पार्टनर म्हणून त्याचं नाव आहे, पण मी त्याला ओळखतच नाही. मीरा काहीशी चाचरत उद्गारली. अरे हो, लक्षातच आलं नाही. 2 मिनिटं सर्वांनी इकडे लक्ष द्या. समीर पुढे ये, मॅडम म्हणाल्या. तसे एक देखणा तरुण गर्दीतून पुढे आला. क्लीन शेव्ह केलेला, गौरवर्णी, नीटचा चेहरा, निमुळती हनवटी, भरदार शरीर यष्टी आणि त्याला साजेसा पेहराव. तो एखादा मॉडेल आहे की काय असंच वाटत होतं. त्याला पाहून बहुतेक मुलींनी भुवया उंचावल्या. आता साळवी मॅडम बोलू लागल्या. हा समीर गायकवाड. काही कारणांमुळे त्याच्या फॅमिलीला या शहरात शिफ्ट व्हावं लागलं. कालच ह्याची नवीन ऍडमिशन झालीये. आता समीर हलकेच जाऊन मीराजवळ उभा राहिला. मंद परफ्यूमच्या वासाने मीरा क्षणभर मोहरली. परफ्यूम फारच छान होतं. समीरने मीराकडे पाहून एक स्मितहास्य केलं आणि तो मॅडमकडे पाहू लागला.
साळवी मॅडम प्रॅक्टिकलच्या सूचना देऊ लागल्या. प्रॅक्टिकल सुरू झालं. जवळजवळ 3 तास तरी लागणार होते. समीर पूर्ण गुंग होऊन प्रॅक्टिकल करत होता. मीरा मात्र काहीशी बिचकत होती. अधूनमधून ती विभाकडे नजर मारत होती. विभा तिला पाहताच हसत होती. समीरचं लक्ष मात्र रीडिंग्स घेण्याकडे होतं. एवढी सुंदर तरुणी सोबत असतानाही तो विचलित होत नव्हता. ही गोष्ट मीराला आवडली होती. मीरा तिच्या कॉलेजमधील काही तुरळक सुंदर मुलींपैकी एक होती. गेल्या वर्षाच्या ब्युटी क्वीन स्पर्धेची ती विजेती ठरली होती. तिची ओळख काढायला, तिच्याशी बोलायला कॉलेजचे तरुण नाना प्रकारे प्रयत्न करत असत. पण हा तरुण तिच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हता. त्यामुळे त्याच्याबद्दल एक प्रकारचा राग आणि तितकंच कुतूहल सुद्धा मीराच्या मनात तयार झालं होतं. काही जुजबी कामं सोडून ती काहीच करत नव्हती. सारं प्रॅक्टिकल समीरनं एकट्यानं उरकल्यासारखं होतं. बघता बघता 3 तास व्हायला आले. समीरने सर्व रीडिंग्स पुन्हा पडताळून पाहिली. साळवी मॅडम प्रत्येकाचे रीडिंग्स चेक करत होत्या. समीर आणि मीराचे रीडिंग्स पाहून त्या भलत्याच खुश झाल्या, कारण त्यांचे रीडिंग्स आयडियल रीडिंग्सच्या अगदी जवळपास होतं. त्या दोघांना मॅडमनी शाबासकी दिली. पुढील 5 मिनिटात सर्वजण प्रॅक्टिकल संपवून बाहेर आले. हाय, मी समीर गायकवाड. तशी मॅमनी ओळख करून दिलीच आहे, पण म्हटलं फॉर्मल ओळख करून द्यावी. आपलं नाव? समीर आपल्या भारदस्त आवाजात बोलत होता. तो आवाज फारच खुला आणि मॅनली होता. मीराला त्याचा आवाज ऐकून रेडिओ सिटीवरच्या लव्ह गुरु शोची आठवण झाली. मीरा स्तब्धच उभी होती. हॅलो, मी आपल्याशी बोलतोय. नाव कळेल का आपलं? समीर पुन्हा म्हणाला. समीरच्या आवाजाने मीरा भानावर आली. सॉरी, मी मीरा सरपोतदार, मीरा म्हणाली. इतक्यात मागून आलेल्या विभाने तिला डोक्यावर टपली मारल्याने मीरा दचकली. विभा समीरला पाहून हसली आणि म्हणाली, हाय समीर, मी विभा, मीराची मैत्रीण. तसे समीरने हसत हाय म्हटलं आणि त्या दोघींचा निरोप घेऊन तो लायब्ररीकडे निघाला. त्याला कुठलं तरी रेफरन्स बुक घ्यायचं होतं. त्याला पाठमोरा पाहत उभ्या असलेल्या मीराच्या दंडाला चिमटा काढत विभा उद्गारली, काय मग मॅडम, आजचं प्रॅक्टिकल जास्तच आवडलेलं दिसतंय. त्यावर लालसर झालेला दंड चोळत लटक्या रागाने मीरा म्हणाली, कम ऑन यार, काहीतरीच काय. प्रॅक्टिकलला पार्टनर होता तो. फॉर्मल ओळख करून दिली. उगीच काहीतरी बडबडू नकोस. चल निघूया. त्यावर विभा उद्गारली, काय बोरेस यार. एवढा हँडसम मुलगा जर माझी ओळख विचारत असताना तर काय? मीरा विचारू लागली. अगं प्रॅक्टिकलच काय, लाईफ पार्टनर केला असता त्याला, विभा बेधडक बोलली. डोंट ऍक्ट सो चीप यार. कोण कुठला मुलगा तो? आज पहिल्यांदा पाहिला आणि लगेच लाईफ पार्टनर काय? मीरा म्हणाली. जस्ट किडिंग यार. तू सिरियस झालीस की काय? विभा आश्चर्याने पाहत उद्गारली. अशाच गप्पा मारताना एव्हाना त्या दोघी पार्किंग लॉटमध्ये पोचल्या होत्या. दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला आणि त्या आपापल्या घराकडे निघाल्या. मित्रांनो, माणसाचं आयुष्य हे एखाद्या शिडाच्या होडीसारखं असतं. काळरूपी समुद्रावर ते हेलकावे खात असतं. माणसाला कितीही वाटलं की आपणच आपल्या आयुष्याचे नियंत्रक आहोत, तरी एक वेळ अशी येते जेव्हा काळ आपलं प्रभुत्व दाखवतोच, आणि तेव्हा मात्र माणूस हतबलतेने सर्व काही काळावर सोपवून रिकामा होतो. असं म्हणतात की स्वप्न ही येणाऱ्या संकटाची चाहूल देतात. नियती बऱ्याचदा माणसाला अशा संकटांची पूर्वसूचना स्वप्नांच्या माध्यमातून देत असते, पण माणूस मात्र सोयीस्करपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर गोत्यात आल्यावर नियतीला कोसत बसतो. मीराला पडलेलं ते अभद्र स्वप्न ती जवळपास विसरलीच होती. पण ती तिची चूक होती का? तिला पडलेलं ते स्वप्न अशाच एखाद्या सैतानी संकटाची पूर्वसूचना तर देत नव्हती ना. मीराच्या आयुष्यात नेमकं काय वाढून ठेवलं होतं हे येणारा काळच ठरवणार होता. त्या दिवशी मीरा प्रॅक्टिकल संपवून घरी आली खरी, पण तिचं मन मात्र अजूनही कॉलेजमध्येच घुटमळत होतं. स्वतःला कितीही रोखलं तरी तिच्या मनाच्या गुलाबी कोपऱ्यात कुठेतरी समीरचा विचार घोळतच होता. त्याचं एकूण व्यक्तिमत्व फारच रुबाबदार आणि पोक्त होतं. तो इतर मुलांसारखा लाळघोटपणा करणारा नव्हता.
तो हटके होता आणि त्याची हीच गोष्ट मीराला आवडली होती. तो हुशार सुद्धा होता. मीराला समीरबद्दल एक विलक्षण आकर्षण निर्माण झालं होतं. हा त्याच्या एकूण व्यक्तिमत्वाचा करिश्मा असला तरी याला मीराचं वय सुद्धा तितकंच जबाबदार होतं. ती संध्याकाळ समीरचा विचार करतच तिने घालवली. दिवसामागून दिवस सरत होते. मीराची आणि समीरची आता चांगली ओळख झाली होती. दिवसेंदिवस मीरा समीरकडे आकर्षित होत होती. लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स, लायब्ररीपासून ते कॅन्टीनपर्यंत ते आता सोबत राहत होते. एकमेकांशी मन मोकळेपणाने गप्पा मारत होते. आपल्या भावना शेअर करत होते. मीरामध्ये होत असलेला हा बदल विभाच्या नजरेतून सुटला नव्हता. विभा मीरासाठी खूप खुश होती. कारण समीर खरोखरच एक चांगला मुलगा होता. नेहमीप्रमाणे आज मीरा कॉलेजमध्ये आली, पण तिला समीर कुठेच दिसत नव्हता. तसे विभाकडून कळालं की तो आज कॉलेजला आलाच नव्हता. तसे मीराने त्याला फोन केला. हॅलो समीर, अरे आज अचानक बंग मारलास? काल सांगितलं नाहीस काही प्रॉब्लेम आहे का घरी? मीरा म्हणाली. त्यावर समीर बोलू लागला, पण त्याचा आवाज नेहमीसारखा वाटत नव्हता. नथिंग सिरियस यार, थोडा व्हायरल फीवर आहे. औषधं घेतली आहेत. उद्यापर्यंत ठीक होईन मी. काय? तू आजारी आहेस? सांगायचं तरी. आम्ही आलो असतो दोघी तुला भेटायला. डॉक्टरांशी कन्सल्ट केलंयस ना? नक्की काही सिरियस नाहीये ना? काळजी वाटते रे तुझी, मीरा म्हणाली. मीराचा आवाज हळूहळू रडवेला झाला होता. त्यावर हसून समीर उद्गारला, अगं खरंच काही सिरियस नाहीये. काळजी करू नकोस. उद्या भेटू कॉलेजमध्ये. मी आत्ताच औषध घेतलंय. आता थोडा आराम करतो. भेटू उद्या. चल बाय. मीरा काहीशी खट्टू झाली होती. विभाने कशीबशी तिची समजूत काढली आणि त्या दोघी क्लासरूमच्या दिशेने जाऊ लागल्या. त्या दोघी पुढे जातच होत्या. इतक्यात मागून आवाज आला, काय मग सरपोतदार मॅडम, आजकाल त्या नवीन हिरो सोबत जास्तच हँगआउट चालू दिसतोय. आम्ही सुद्धा आहोत कॉलेजमध्ये. आम्हाला सुद्धा एक संधी द्या. आणि मागून 3-4 जणांचे हसण्याचे आवाज आले. आधीच काहीशी अस्वस्थ असणारी मीरा रागाने लाल बुंद झाली आणि गर्रकन मागे वळाली. मागे सनी आणि त्याचे काही फडतूस मित्र उभे होते. हाऊ डेअर यू सनी? अरे लायकी आहे का तुझी कुणा मुलीसोबत हँगआउट करायची? अँड बाय द वे, आय कॅन लव्ह हिम ऑर डिच हिम. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. सो जस्ट गेट लॉस्ट, ओके? मीरा म्हणाली. यावर सनी काही बोलणार इतक्यात घाबरलेल्या विभाने मीराला ओढतच तिथून क्लासरूमकडे नेलं. दुसऱ्या दिवशी मीराने समीरला हा प्रसंग सांगितला. समीरने मीराला प्रिन्सिपल ऑफिसमध्ये सनीची कंप्लेंट करायला सांगितली. त्यावर काहीशी वैतागून मीरा म्हणाली, इट वोंट हेल्प यार. त्या सनीचे बाबा कॉलेजचे ट्रस्टी आहेत. त्यामुळे अशी कंप्लेंट करण्यात वेळ घालवून काय उपयोग आहे? इट्स जस्ट वेस्ट ऑफ टाइम. मग त्याला काय असाच सोडायचं का? म्हणजे उद्या तो पुन्हा छेड काढायला रिकामा? समीर खोचकपणे म्हणाला. त्याची कंप्लेंट करायची काय गरज आहे? त्याला मी एकटीच पुरेशी आहे. आणि गरज पडलीच तर सरळ जाऊन FIR दाखल करेन पोलिसात, मीरा म्हणाली. मीराच्या या अशा करारी स्वभावाची कल्पना समीरला नव्हती. त्यामुळे तो आश्चर्याने मीराकडे बघतच राहिला. तो दिवस तसाच गेला. मीरा कॉलेज संपवून घरी आली. सायंकाळचे 7:30 वाजत आले होते. मीरा आपल्या खोलीत एक असाइनमेंट कंप्लीट करत बसली होती. नीरव शांततेत ती चांगलीच एकाग्र झाली होती. दिवसभर तळपणारा सूर्य आता अस्तास गेल्याने सगळीकडे काळोखाचा झाकोळा पसरला होता. वारा काहीसा थांबल्याने खोलीत कोंदटपणा जाणवत होता. स्टडी लॅम्पच्या उजेडात मीराचं लिखाण चालू असलं तरी बाकीच्या खोलीत अंधारच होता. मीराला काहीही करून हे असाइनमेंट कंप्लीट करायचं होतं आणि ते पुढील 10 मिनिटात पूर्ण होणार होतं. त्यामुळे उठून खोलीत दिवा लावण्याऐवजी असाइनमेंट कंप्लीट करूनच उठावं या विचाराने मीराने आपलं लिखाण सुरूच ठेवलं होतं. सबंध खोलीत आणि बाहेरील वातावरणात हवेचा लवलेशही नव्हता. वारा जणू स्तब्ध झाला होता. पण अचानक तिच्या खोलीच्या गॅलरीत असणारा विंड चाईम खळखळ करत वाजला. तो असा वाजला की जणू कोणीतरी तो पकडून वाजवला असावा. आणि ही गोष्ट
इतक्या तीव्रतेने आणि अनपेक्षितपणे घडली की मीरा दचकली. वारा इतका स्तब्ध होता की तो विंड चाईम असा आवाज करण्याचा प्रश्नच नव्हता. गॅलरीत नक्कीच कोणीतरी आहे हा विचार मनात येताच मीराच्या अंगावर सरकन काटा आला. एखाद्या शांत बंदिस्त खोलीत अचानक कुणीतरी सतारीच्या तारा छेडल्याने झंकार व्हावा तशी काहीशी तिच्या हृदयाची अवस्था झाली होती. फुफ्फुसाचा भाता जोरदार हवा फेकू लागला होता. मनाच्या एका सुप्त कोपऱ्यात भीतीनं डोकं वर काढायला सुरुवात केली होती. हळूहळू त्या भय असुराने चेतासंस्था काबीज केल्याने शरीर भयकंपित व्हायला लागलं होतं. कुणीतरी गॅलरी चढून वर आलं असावं असं मीराला वाटलं. मीराने लिखाण थांबवलं. टेबलाचं ड्रॉवर अलगद बाहेर ओढून त्यात पडलेली मोठी कात्री हातात घट्ट पकडून ती हिंमत एकवटू लागली. मनाचा हिया करत ती ताडकन उठली आणि ती मोठी कात्री हातात घट्ट पकडून दब्या पावलांनी ती गॅलरीच्या दिशेनं निघाली. टेबल लॅम्पच्या मंद प्रकाशात तिला स्वतःची सावली भिंतीवर अजस्त्र रूप घेताना दिसत होती. गॅलरीच्या दरवाजाजवळ पोचून तिने हलकेच डोकावून बाहेर पाहिलं. रस्त्यावरील दिव्यांच्या उजेडात गॅलरी स्पष्ट दिसत होती. बाहेर गॅलरीत कोणीही नव्हतं. मीराने चटकन आत येऊन खोलीतील दिवा सुरू केला. लख्ख प्रकाशाने ती खोली उजळली. तिने गॅलरीत असलेला दिवा सुद्धा लावला आणि पुन्हा खात्री करावी म्हणून ती गॅलरीचं दार उघडून बाहेर गॅलरीत आली. तिने गॅलरीतून खाली सुद्धा डोकावून पाहिलं. बाहेर नीरव शांतता होती. हा भासच असावा असे स्वतःला समजावत मीरा पुन्हा आत गेली आणि गॅलरीचा दरवाजा लावून घेऊन ती पुन्हा असाइनमेंट कंप्लीट करायला बसली. पुढील 10 मिनिटात तिने असाइनमेंट कंप्लीट केली. रात्रीचे 8 वाजून गेले होते. थोडा वेळ टीव्ही पाहावा म्हणून ती खोलीतून बाहेर पडत जिना उतरून हॉलकडे निघाली. मीरा इकडे हॉलमध्ये पोचलीच होती आणि अचानक तिच्या खोलीच्या गॅलरीमधील तो विंड चाईम पुन्हा खळखळ करू लागला. अगदी असं की जणू कोणीतरी पकडून तो वाजवत असावा. पण खोलीबाहेर मात्र नीरव शांतता होती. नक्की ती शांतताच होती की डोळ्यांना होणारा एक फसवा आभास होता हे सांगणं कठीण होतं. त्या येणाऱ्या अभद्र संकटाची ही चाहूल तर नव्हती. बाहेर पसरलेलं अंधाराचं झाकोळं नेहमीपेक्षा अधिकच गडद होतं का हे येणारा काळच ठरवणार होता. ती रात्र सरली. दुसऱ्या दिवशी मीरा सकाळी लवकर उठून तयार झाली. खाली येताच डायनिंग टेबलवर तिला तिचे बाबा म्हणजेच गोविंदराव दिसले. एका हातात पेपर घेऊन दुसऱ्या हाताने ते चहाचा कप पकडून चहा पित होते. त्यांनी त्यांचा नाश्ता उरकला होता. बाबांना एवढं निवांत पाहून मीरा अचंबित झाली आणि म्हणाली, काय बाबा, आज एवढे निवांत? त्यावर आपली नजर पेपरमधून काढून तिच्याकडे वळवत गोविंदराव म्हणाले, अरे बेटा, तू कधी आलीस? मी पाहिलंच नाही. मीराला टेबलावर बसलेलं पाहून मालतीबाई आतून गरमागरम उपीट घेऊन आल्या. गोविंदराव पुन्हा बोलू लागले, अगं, दुकानदारांसाठी नवीन रूल काढलाय महानगरपालिकेने. त्याविरोधात ट्रेड असोसिएशनने आज लक्षणिक बंद पाळायचं असं ठरवलं होतं. म्हणून आज मार्केट बंद आहे. त्यामुळे आज थोडी उसंत मिळाली. बाकी तुझं काय काय म्हणतंय कॉलेज? कॉलेज काय सुरू आहे मस्त, असे म्हणत मीराने मोबाईलमध्ये डोकं खुपसलं आणि गोविंदराव पुन्हा पेपर वाचण्यात गुंग झाले. गोविंदरावांची शहरात 2 मोठी वस्त्र दालनं होती. शहरातील मोजक्या नामांकित कापड व्यापाऱ्यांमध्ये त्यांची गणना होत होती. खरं तर गेल्या 3 पिढ्यांपासून त्यांचा हा व्यवसाय सुरू होता. गोविंदराव मेहनती होते. त्यांनी आपला पिढीजात व्यवसाय अजून नेटानं वाढवला होता. एका दुकानाची आता 2 दुकानं झाली होती. त्यामुळे घरी सुबत्ता होती. पण या व्यापामुळे त्यांना घरी मात्र वेळ देता येत नसे यांची त्यांना खंत वाटे. मीरा नाश्ता करून उठली. आईबाबांचा निरोप घेऊन तिने आपली स्कूटर बाहेर काढली आणि ती कॉलेजच्या दिशेने निघाली. कॉलेजच्या गेटमधून आत शिरून तिने स्कूटर पार्क केली. इतक्यात बाईकवरून आलेला समीर तिला दिसला. तसे ती कोपऱ्यात थांबली. समीर बाईक पार्क करून तिच्या जवळ आला आणि ते दोघे लेक्चर हॉलकडे निघाले. ते दोघे गप्पा मारत निघाले असता प्रेक्षागृहाच्या कट्ट्यावर बसलेला सनी आणि त्याचे मित्र कट्ट्यावरून उडी मारून त्यांच्या जवळ आले. त्यांना आलेलं पाहून मीराचा पारा चढू लागला.
पण समीरने तिचा हात घट्ट पकडून दाबत तिला शांत राहण्याचा इशारा केला. तसे सनी पुढे होत म्हणाला, काय मग शाहरुख खान, हल्ली लव्हर बॉय झालाय कॉलेजमध्ये तू? त्यावर मीरा फणकारली, सनी डोंट क्रिएट सीन, ओके? समीर तू चल. पण सनी मात्र आज भांडण्याच्या मूडमध्ये होता. मिस मीरा, मी तुमच्याशी बोलतच नाहीये, मी तर या नेभटाशी बोलतोय, सो यू डोंट इंटरफिअर, ओके? सनी म्हणाला. तसे मीरा आता बॅकफूटवर आली. ह्यावर समीरने प्रतिकार करावा अशी तिची तीव्र इच्छा होती, पण समीर मात्र आपल्या थंड सुरात बोलू लागला. हे बघ सनी, यार आपण एका क्लासमध्ये शिकतो, असं भांडण करणं आपल्यासारख्या पीजीच्या स्टुडंट्सना शोभत नाही. तू स्वतःच्या वागण्यात बदल. समीर इतके बोलला आणि इतक्या थाडकन आवाज आला. सनीने समीरला एक सणसणीत चपराक मारली होती. ते पाहून मीरा चांगलीच पिसाळली आणि तिने सनीची कॉलर पकडली. समीरने मीराला मागे खेचून कसंबसं सावरलं. इतक्यात मागून येणाऱ्या दातेसरांना पाहून सगळेच दचकले. सनी मीरासमोर येऊन म्हणाला, तुला नंतर बघतो, असं म्हणत तो निघून गेला आणि मीरा आणि समीर क्लासरूमकडे वळाले. मीरा काहीच बोलत नव्हती. तिला सनीपेक्षा समीरचाच जास्त राग आला होता. समीरचं असं नेभळट वागणं तिला अजिबात रुचलं नव्हतं. मित्रांनो, आता आपण कथेचा हा शहरातील वर्तमान काळ काही वेळ असाच इथे ठेवून कथेच्या भूतकाळाकडे आणि एका गावाकडे वळू. सन 1986. कुण्या एका खेडेगावात बैलगाडी सजवून केव्हाच तयार झाली होती. ढोलकी आणि हलगीवाले फक्त इशाऱ्याची वाट पाहत होते. बैलगाडीवर एक सागवानी लाकडाचा माचा ठेवून त्याला निरनिराळ्या फुलांचे हार आणि रंगीबेरंगी कागदांच्या पताकांनी सजवण्यात आलं होतं. दोन्ही बाजूंनी ठेवलेल्या केरोसिनच्या बत्त्यांमधून दुधाळ प्रकाश पसरत होता. वरातीची पूर्ण तयारी आता झाली होती. नवरा नवरी माच्यावर येऊन विराजमान होताच वरात सुरू होणार होती आणि तो क्षणही आला. जोडा येऊन माच्यावर विराजमान झाला आणि वरात सुरू झाली. हलगी ठेका धरू लागली. ताशाचा आवाज आसमंतात दुमदुमू लागला. लेझिम पथक आणि ढोल पथक एकमेकांना इशारा करत शिट्ट्या वाजवत रंगात येऊ लागले. सारा गावच जणू हा देखावा पाहायला जमला होता. वरात दिमाखात पुढे सरकू लागली. गावचे पाटील माणिकराव यांचा एकुलता एक चिरंजीव भास्करराव याची ती वरात होती. निरनिराळी आतिषबाजी पाहून लोक थक्क होत होते. या छोट्या गावासाठी ही राजेशाही वरात पाहणं म्हणजे एक पर्वणीच होती. 3-4 दिवसांपासून सुरू असलेला हा दिमाखदार विवाह सोहळा आजच्या या वरातीने संपन्न होणार होता. माणिकराव शुभ्र सदऱ्यावर केशरी फेटा बांधून वरातीत मिरवत होते. फेट्याचा जरीची किनार असलेला तुरा ते बोलत असताना मागे पुढे डुलत होता. नवरा नवरी काहीसे लाजून अंग चोरून बसले होते. त्यांच्या भोवती परकर पोलक्यात असलेल्या कुरवल्यांची धांदल दिसत होती. बैलगाडी चालवत असलेला गाडीवान मात्र कंटाळा आल्याने पेंगत होता. वरात साऱ्या गावातून पुढे सरकत वाघजाई देवीच्या मंदिरात पोचायला रात्रीचा 1:30 वाजून गेला. एव्हाना सर्वांचा जोश आता काहीसा मावळलेला दिसत होता. रात्रपाळीवर असणारा वॉचमन जसं कुणी पाहत नाही याची खात्री करून हलकेच डुलकी मारतो तशी काहीशी अवस्था मुंडावळ्या बांधलेल्या नवरीची झाली होती. अखेर देवीचं दर्शन होऊन वरात पुन्हा पाटलांच्या वाड्याकडे वळाली. रात्री 2 वाजता नव्या नवरीचा वाड्यात गृहप्रवेश झाला आणि वरात संपली. दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन नवरी म्हणजेच सावित्री जराशी उशिराच उठली. डोळे उघडल्यावर मात्र ती काहीशी दचकली, कारण ती आता आपल्या घरी नव्हती. ती या भव्य वाड्यात होती. आता ती या वाड्याची, या घराची एकुलती एक सून होती. पण पहिल्याच दिवशी उशिरा उठल्याने स्वतःवर रागवत ती धावतच स्वयंपाकघराकडे निघाली. तिला अंघोळ किंवा बाकी गोष्टींचं भानही राहिलं नव्हतं. तिच्या सासूबाई स्वयंपाकघरात नाश्त्याची तयारी करत होत्या. सावित्रीने काहीसे घाबरतच त्यांना नमस्कार केला आणि ती बाजूला उभी राहिली. पण सासूबाईंनी तिला प्रथम अंघोळ करून येण्यास सांगितलं. तसे ती पुन्हा माघारी वळाली. पुढील अर्ध्या तासात सर्व सोपस्कार उरकून ती पुन्हा स्वयंपाकघरात आली. घरातील पुरुष मंडळींना नाश्ता देऊन झाला होता.
तिच्या सासूबाई स्वतः नाश्ता करत बसल्या होत्या. आता कोणत्याही क्षणी आपल्यावर शब्दांचा भडीमार होईल या अपेक्षेने काहीशी घाबरतच सावित्री सासूबाईं शेजारी बसली. तिच्या सासूबाईंनी तिची ही घालमेल ओळखली. त्या मंद हसल्या आणि म्हणाल्या, "अगं, काल वरातीला 2 वाजले. ताटकळली असशील म्हणून मीच सकाळी हाक मारली नाही. म्हटलं झोपू द्यावं थोडा वेळ. एवढं अवघडून जाऊ नकोस आणि काय हवं नको ते सांगत जा. संकोच ठेवू नकोस. अगं, माझ्या सासूबाई गेल्यावर गेली 17 वर्ष मी एकटीच बाई माणूस होते या वाड्यात. म्हणजे तशी नोकर माणसं आहेत, पण त्यानं आपलेपणा वाटत नाही. आता तू आल्यावर इतकं छान वाटतंय म्हणून सांगू. अगं, मी बोलतच बसले बघ. हा घे, शिरा केलाय तुपातला. तुला आज सारा वाडा दाखवते." सासूबाईंचा हा अंदाज पाहून सावित्री फारच सुखावली. तिला आपल्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता. हे खरोखर घडतंय की आपण स्वप्नात आहोत हा प्रश्न तिला पडत होता. त्याला कारणही तसंच होतं. सावित्रीच्या घरची परिस्थिती फारच बेताची होती. त्यामुळे लहानपणापासूनच तिने कधीही आपल्या आवाक्या बाहेरची स्वप्न पाहिली नव्हती. 12वी नंतर BA करायची तिची इच्छा होती, पण गावात ना सोय होती ना तिची परिस्थिती तशी होती. शहरात असणाऱ्या तिच्या मावशीने तिला शिकायला प्रोत्साहन दिलं आणि आपल्या सोबत शहरात नेऊन तिला शिक्षणासोबत शिवणकाम सुद्धा शिकवलं. आता सावित्री स्वतःच्या शिक्षणासोबत घरीही महिन्याकाठी 50-60 रुपये पाठवू शकत होती. तिला गायनाचीही आवड होती आणि एक दिवस कॉलेजच्या अॅन्युअल फंक्शनमध्ये गायन केल्यावर एक गृहस्थ तिला येऊन भेटले आणि तिच्या नशिबाने जणू कूसच बदलली. शुभ्र सदरा, धोतर, त्यावर काळा कोट आणि डोईवर फेटा असणारे ते गृहस्थ तिच्या गायनाचे कौतुक करताना तिला एकटक न्याळत होते. त्यांनी तिला तिचं पूर्ण नाव आणि गावही विचारलं. ते गृहस्थ म्हणजेच माणिकराव पाटील होते. ते आपल्या मुलाच्या भास्करच्या अॅन्युअल फंक्शनसाठी तिथे आले होते. सावित्री 1ल्या वर्षाला शिकत होती आणि तेव्हा भास्कर शेवटच्या वर्षात होते. सावित्रीला पाहता क्षणी माणिकरावांना ती आवडली होती. अशी शिकलेली, शहरात शिकत असतानाही घरंदाज पद्धतीने वावरणारी मुलगी आपली सून असावी असं त्यांना मनोमन वाटत होतं. म्हणूनच त्यांनी सावित्रीची आवश्यक तेवढी माहिती मिळवली होती. मग पुढच्या 8च दिवसात माणिकराव सावित्रीच्या गावी पोचले आणि तिच्या वडिलांची लग्नाची बोलणी सुरू केली. तिच्या आईबाबांना तर आभाळच ठेंगणं झालं होतं. त्यांनी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. नाही म्हणायला माणिकरावांचे काही नातेवाईक या लग्नाला सहमत नव्हते. मुलीचं घराणं तोला मोलाचं नाही असं त्यांचं मत होतं. पण माणिकरावांना त्याची फिकीर नव्हती. मुलगी शिकलेली आहे, दिसायला छान आहे, सुस्वभावी आहे आणि भास्करला पसंत आहे. त्यामुळे माणिकरावांचा विचार पक्का होता. रिवाजाप्रमाणे मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. भास्कर आणि सावित्रीनेही एकमेकांना पसंत केलं. आता कसलीच अडचण उरली नव्हती. बघता बघता लग्नाची तारीख ठरली आणि लग्न झालं सुद्धा. सावित्रीच्या सासूबाईंनी दुपारी स्वतः सोबत फिरून पूर्ण वाडा सावित्रीला दाखवला. दिंडी दरवाजातून आत आल्यावर दोन्ही बाजूला असणारे 2 प्रशस्त दिवाणखाने, आत येताच असणारा फरसबंदी चौक, त्याच्या मध्यभागी असणारे सुबक कोरीवकाम असणारे दगडी तुळशी वृंदावन, चौकाच्या बाजूने असणारा चौकोनी व्हरांडा आणि व्हरांडाच्या आतून असणाऱ्या 16 खोल्या, एका कोपऱ्यात असणारं स्वयंपाकघर, शेजारीच देवघर आणि बाजूला न्हाणीघर, स्वयंपाकघरातून मागे थेट परड्यात निघणारा दरवाजा, परड्यापासून काही अंतरावर आमराई आणि आमराईच्या कोपऱ्यात असणारी एक मोठी दगडी विहीर, दिवाणखान्याच्या बाजूनेच वरती जाणारा दगडी तुळ्यात बांधलेला जिना आणि वरच्या भागात सुद्धा तितक्याच खोल्या. सावित्रीच्या सासूबाई फारच हिरिरीने सर्व काही दाखवत होत्या. सावित्री मंत्रमुग्ध होऊन गेली होती. इतका मोठा वाडा तिने पहिल्यांदाच पाहिला होता आणि आज ती या वाड्याची मालकीण झाली होती. घरातील स्वयंपाक सोडून इतर सर्व कामांसाठी 2 जोडपी होती. स्वयंपाक हा घरच्या महिलांनीच बनवावा असं माणिकरावांचं म्हणणं होतं. त्यामुळे सावित्रीच्या सासूबाई हा नियम पाळत होत्या. सकाळी चहा नाश्त्यापासून ते दोन्ही वेळेच्या जेवणापर्यंत सर्व कामं त्याच करायच्या. नाही म्हटलं तरी त्यातही नोकर माणसं मदत करतच होती.
एकूण काय तर रोजचा स्वयंपाक करणं हेच एक काम होतं. सावित्री आता हळूहळू नवीन जगात रुळू लागली होती. सासू आणि तिची चांगलीच गट्टी जमू लागली होती. सावित्रीची सासू जरी अशिक्षित असली तरी ती फारच मोकळ्या विचारांची होती. सावित्रीला जणू ती आपली मैत्रीण, आपली मुलगी म्हणूनच वागवत होती. भास्करराव काहीसे शांत स्वभावाचे होते. मनातील गोष्ट पटकन बोलणं त्यांना जमत नसे. त्यात भास्कररावांनी नवीनच सुरू केलेली कापडाची मिल ही शहरात असल्याने त्यांना महिन्यातून 5-7 दिवस शहरातच राहावं लागे. कधी कधी तर मोठाले सौदे करण्यासाठी मुंबई पुण्यासारख्या महानगरातही जावं लागे. त्यामुळे त्यांना सावित्रीचा सहवास तसा कमीच मिळत होता. सावित्री हळूहळू त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेत होती. हे एक वेगळंच नातं हळूवार फुलू लागलं होतं. हे दिवस जणू सावित्रीच्या आयुष्यातील मंतरलेले दिवस होते. भास्कररावांनाही सावित्रीचा सहवास, तिचं वागणं आणि एकंदर तिचं व्यक्तिमत्व आवडू लागलं होतं. ते खऱ्या अर्थाने सावित्रीच्या प्रेमात पडले होते. सावित्री सुद्धा त्यांच्यावर जीव लावत होती. काहीच दिवसांनी लग्नानंतरचा पहिला गौरी गणपतीचा सण आला आणि सावित्री आपल्या माहेरी गेली. भास्करराव स्वतः तिला आपल्या अँबेसेडर गाडीने सोडायला गेले. सावित्रीच्या घरच्यांनी त्यांचा यथेच्छित पाहुणचार केला. लग्नाच्या पहिल्या वर्षी सावित्री न चुकता सगळ्या सणांना माहेरी आली. सावित्री जेव्हा केव्हा माहेरी येई, आपल्या घरच्यांबद्दल आपल्या आईला, आपल्या मैत्रिणींना भरभरून सांगे, तेव्हा लेकीचं सुख पाहून तिचे आई बाबा खुश व्हायचे. हळूहळू सावित्रीच्या लग्नाला 1.5 वर्ष होऊन गेलं. पण या भरल्या घरात हळूहळू एक खंत जन्म घेऊ लागली आणि ती म्हणजे माणिकराव आणि त्यांच्या पत्नीला नातवंड सुख अजूनही मिळालं नव्हतं. लग्नाला 1.5 वर्ष होऊनही ती गोड बातमी अजूनही मिळाली नव्हती. सावित्रीच्या सासूबाई बोलून दाखवत नसल्या तरी सावित्री समजू शकत होती. एखाद्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात शेजारच्या बायका खोचकपणे सासूबाईंना तो प्रश्न विचारायच्या आणि साऱ्या उत्साहात मीठ कालवलं जायचं. सावित्री अपराधी वाटून स्तब्ध व्हायची, तर सासूबाई काहीतरी बोलून तो विषय बदलायच्या. भरल्या घरात आता सावित्री काहीशी अस्वस्थ राहू लागली होती. तिच्या सासूबाई उघडपणे काहीही बोलत नसल्या तरी सावित्रीला त्यांच्या वागण्यातला फरक जाणवू लागला होता. तिचे सासरे सुद्धा हल्ली काहीसे अबोल झाले होते. भास्करराव मात्र निवांत होते. सावित्री राहून राहून त्यांच्यासमोर मुलाचा विषय काढायची. अगं, व्हायचंय तेव्हा होईल मूल, कशाला एवढा विचार करतीयेस, असं सांगून भास्करराव सावित्रीला समजवायचे. पण सावित्री मात्र आतल्या आत कुढत होती. आयुष्यात एकदा तरी आई होणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. सावित्री त्याला अपवाद नव्हती. वांसपणाचं ओझं आयुष्यभर वागवायला तिचं मन तयार नव्हतं. ती आता कधी नव्हे तेवढी देवपूजा करू लागली होती. 16 सोमवार, मार्गशीर्षातले गुरुवार ती एकही उपास तापास चुकवत नव्हती. पण साऱ्या देवी देवतांनी जणू तिच्याकडे पाठ फिरवली होती. गोड बातमी काही येत नव्हती. संध्याकाळ झाली होती. देवघरात दिवा लावून सावित्री स्वयंपाकाच्या तयारीला लागली होती. भास्करराव गेले 2 दिवस मुंबईला गेले होते. एकदा का ते परगावी गेले की त्यांचा परतीचा काही नेम नसायचा. कधी ते 2 दिवसात येत तर कधी आठवडा सुद्धा लागे. सासूबाईंची तब्येत ठीक नसल्याने त्या आपल्या खोलीत आराम करत होत्या. सावित्री एकटी स्वयंपाक करत होती आणि इतक्यात तिला वाड्याच्या पाठीमागे कसलीशी कुजबूज ऐकू आली आणि सावित्री दचकली. एवढ्या संध्याकाळी वाड्यामागे कोण बरं असावं, असा विचार करून नैसर्गिक कुतूहलाने सावित्रीने मागचा दरवाजा सावकाश उघडला. दरवाजा उघडताच स्वयंपाकघरातील प्रकाश मागील परड्यात पसरला आणि अंधार काहीसा कमी वाटू लागला. सावित्री डोकावून इकडे तिकडे पाहू लागली आणि इतक्यात तिला सासऱ्यांचा आवाज आला. सुनबाई, मी आहे, आपण आत जा आणि दार लावून घ्या. ती माणिकरावांची एक आज्ञा होती. काहीशी दचकलेली सावित्री पटकन मागे फिरली आणि तिने दार लावून घेतलं. पण हे दार बंद झालं असलं तरी तिच्या मनाची कवाडं मात्र सताड उघडी पडली होती. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. ती कुतूहलापोटी बाहेरील कुजबूज ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. पण अस्पष्ट कुजबुजीशिवाय तिला काहीही अर्थबोध होत नव्हता.
बाहेर सासऱ्यांसोबत आणखी कोण होतं हे सावित्रीला बघायचं होतं. सावित्री खिडकी शेजारी उभी राहून आवाज येत असलेल्या दिशेने निरखू लागली आणि समोरची व्यक्ती पाहून ती आणखीनच दचकली. मागील त्या मिट्ट अंधारात माणिकरावांसमोर एक व्यक्ती उभी होती. तिनं अंगात एक काळा झगा घातला होता. गळ्यात कवड्यांच्या माळा होत्या. अंधारात त्या चमकल्याचा भास होत होता. त्या इसमाला दाढी होती. हातभर केस विस्कटलेले वाटत होते. एकंदरीत तो एक मांत्रिक आहे हे सावित्रीनं ओळखलं. मामांजी सोबत हा मांत्रिक? ते नक्की काय बोलत असावेत आणि मामांजी असल्या गोष्टी करतायत? भरल्या घरात हा असला अभद्र प्रकार कशासाठी? काय कमी आपल्याला? काय अशा अघोरी गोष्टींच्या नादी लागावं? एक ना अनेक प्रश्न तिच्या मनपटलावर जणू पिंगा घालत होते. ह्याबाबत भास्करराव आल्यावर त्यांच्याशी बोलावं असं सावित्रीनं ठरवलं आणि भानावर येत ती स्वयंपाक करण्यात गुंग झाली. रात्रीची जेवणं उरकून सावित्री उठली. मुंबईला गेलेले भास्करराव आज येतील असं सावित्रीला वाटत होतं, पण तिचा भ्रमनिरास झाला. रात्रीचे 9:30 होऊन गेले होते. आता ते येण्याची शक्यता नव्हती. सासूबाई आणि मामांजी केव्हाच आपापल्या खोल्यांमध्ये निघून गेले होते. सासूबाई सावित्रीच्या बाजूच्याच खोलीत झोपत असत. मामांजी मात्र काही दिवसांपासून वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत झोपायचे. रात्री उशिरापर्यंत त्या खोलीचा दिवा सुरूच असायचा. सर्व आटपून सावित्री आपल्या खोलीत आली आणि एक कादंबरी वाचत बसली. रात्रीचे 11:30 होऊन गेले होते. तिला आता डुलकी येऊ लागल्याने तिने दिवा बंद केला आणि ती झोपू लागली. तिला झोप लागून काही वेळ झाला असेल आणि अचानक कुणीतरी आलं आणि पलंगावर एका कुशीवर पडलेल्या सावित्रीला त्यानं मागून मिठी मारली. तसे सावित्री जागी झाली आणि दचकली, पण स्पर्श ओळखीचा होता. इतक्यात मागून भास्कररावांचा आवाज आला. आज लवकर झोपलीस? सावित्री आता कुशीवर सरळ झाली आणि म्हणाली, इतक्या उशिरा आलात? आणि हे काय, दिवा का नाही लावलात? घाबरले ना मी. आपल्याच घरात कुणी घाबरतं का? असं म्हणत भास्कररावांनी तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. अंधारात झालेल्या त्या अनपेक्षित स्पर्शाने सावित्रीचं सारं अंग मोहरलं. ती भास्कररावांच्या बाहुपाशात सामावली. पुढील काही क्षण देहबोली शब्दांवर मात करत होती. जाणीवा आपल्या अत्युच्च शिखरावर पोचल्या होत्या. गुलाबी थंडीत सुद्धा दोघे घामाघूम झाले होते. सावित्री आज एका वेगळ्या सुखाचा अनुभव घेत होती. एक असं सुख जे तिने लग्नानंतरच्या 1.5-2 वर्षात कधीही अनुभवलं नव्हतं. आज भास्करराव फारच आक्रमक होते आणि शेवटी थकलेले ते 2 जीव कधी झोपी गेले त्याचं त्यांनाच कळालं नाही. सकाळी सावित्रीला जाग आली तेव्हा 7:30 होऊन गेले होते. तिचं सर्वांग जड वाटत होतं. ती लगबगीने उठली. भास्करराव शेजारी नव्हते. हे केव्हाच उठले असावेत असा विचार करून सावित्री धावतच स्वयंपाकघरात गेली. सासूबाई नाश्ता बनवत होत्या. त्यांनी सावित्रीला अंघोळ करून येण्यास सांगितलं. अर्ध्या तासात तयार होऊन ती परत स्वयंपाकघरात आली. सासूबाईंनी तिला नाश्ता दिला. एव्हाना मामांजीच्या दुसऱ्या चहाची वेळ झाली होती. नाश्ता करून सावित्री उठली आणि चहाचा कप घेऊन दिवाणखान्यात गेली. नेहमीप्रमाणे मामांजी तिथे पेपर वाचत बसले होते. त्यांना चहाचा कप देऊन सावित्री मागे वळाली आणि दिवाणखान्यातून बाहेर पडत असताना तिला दिंडी दरवाजातून आत येणारे भास्करराव दिसले. त्यांच्या हातात एक सुटकेस होती. आत येताच त्यांनी सावित्रीला पाहून मंद स्मित केलं आणि ते आपल्या खोलीकडे निघून गेले. तसे सावित्री त्यांच्या मागे खोलीत आली. सावित्री दिग्मूढ होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिली. तिला असं बावरलेलं पाहून भास्करराव म्हणाले, अगं अशी वेंध्यासारखे काय उभी आहेस? बॅग घे नाही. फार थकलोय मी रात्रभर गाडी चालवून. कानात कुणीतरी रखरखता लाभारस ओतावा तशी काहीशी सावित्रीची अवस्था झाली होती. ती खेळल्यासारखी तशीच उभी होती. मनाच्या डोहात चक्रीवादळ आल्यानं तिच्या मनाचा गाभा जणू खरवडून निघाला होता. विचारांच्या वादळानं सारं मनपटल गढूळ झालं होतं. सावित्री उभ्या जागीच थिजली आणि असंख्य विचाराच्या मुंग्यांचं वारुळ तिच्या डोक्यात फुटलं. हे आत्ता आले?
मग रात्री खोलीत आपल्या बरोबर कोण होतं? म्हणजे तो आपला भास होता? स्वप्न होतं की आणखी काही? छे छे, हे शक्यच नाही. आपलं माणूस आपल्याला ओळखत नाही का? आणि तो भास तर खचितच नव्हता. तो अनुभव होता जो मी रात्रीच घेतलाय. पण हे तर आत्ताच येत आहेत. ते का खोटं बोलतील? हा काय गुंताय? आणि हे जर खरंच आत्ता आले असतील तर मग रात्री काय घडलं माझ्याकडून? नाही, हे खरं नाहीये, नाही. असे असंख्य विचार करता करता सावित्री अचानक कोसळली. तसे भास्करराव तिच्याकडे धावले. या गोंधळाने माणिकराव, सासूबाई आणि घरातली गडी माणसंही जमा झाली. एकाकी सावित्रीला काय झालं असावं या विचाराने सर्वांच्या मुद्रा चिंताक्रांत झाल्या. भास्कररावांनी आपली राजदूत गाडी काढली आणि पुढील अर्ध्या तासात ते शेजारच्या गावातले डॉक्टर घेऊन आले. डॉक्टरांनी सावित्रीला तपासलं. सावित्रीचा रक्तदाब कमी झाला होता. त्यामुळेच तिला बोहळ आल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला. सावित्रीला 2 दिवस पूर्णतः आराम करण्याचा सल्ला देऊन काही औषधं देऊन डॉक्टर निघून गेले. पुढील 2-3 दिवस सावित्री अंथरुणातच पडून होती. घरच्यांसाठी ती आजारी असली तरी तिचं नेमकं दुःख कुणालाही ठाऊक नव्हतं आणि ती ते उघडपणे कुणाला सांगूही शकत नव्हती. सावित्री आता आतल्या आत कुढत होती. घडलेला प्रकार हा अर्थबोधा पलीकडचा होता. विचार करून सावित्रीच्या मेंदूचा पार भुगा झाला होता. पण काहीही समाधान मिळत नव्हतं. गुंता सुटत नव्हता. भास्करराव घरी नसताना ते घरी कसे होते? त्यांचा आवाज, त्यांचा स्पर्श मी ओळखत नाही का? हे काय गौड बंगाल आहे? मी भास्कररावांना विचारू का? पण त्यांना काय सांगू आणि कुठल्या तोंडानं सांगू? ही गोष्ट कुणालाही सांगणं योग्य नाही. कुणीही विश्वास ठेवणार नाही माझ्यावर. आधीच मी वांज ठरली आहे. आता बाहेरख्याली ठरेन. नको, याची कुठेही वाच्यता करायलाच नको. एक वाईट स्वप्न म्हणून हे विसरून जायला हवं. असे असंख्य विचार सावित्री करत होती. 3-4 दिवसात सावित्री थोडीशी सावरली. या काळात तिच्या घरच्यांनी तिची पूर्ण साथ दिली. सावित्री आता अगदी सामान्य झाली असली तरी ती घरच्यांसमोर मनात आत कुठेतरी खोलवर एक जखम मात्र अजूनही भळभळत होती. पण ती जखम कुणी दिली हे मात्र एक कोडच होतं. पण हा वार सावित्रीच्या जिव्हारी लागला होता. या वाराने तिच्या सबंध आयुष्यावर एक काळं कुट्ट झाकुळं पसरवलं होतं. ती आता कधीही सामान्य होऊ शकत नव्हती. ती स्वतःला अपवित्र समजू लागली होती. भास्करराव जवळ येताच आता तिला धडकी भरायची. स्वतःच्या नवऱ्याचीच तिला आता भीती वाटू लागली होती. भास्करराव मात्र सावित्रीच्या या वागण्याने बुचकळ्या पडत होते. पण तिची तब्येत बरी नसेल हा विचार करून ते स्वतःला समजावत होते. दिवसामागून दिवस सरत होते. वाड्यात एक अभद्र जाणीव फिरत होती. अजून कुणालाही याचा पत्ता लागला नसला तरी काहीतरी होतं जे अंधाऱ्या कोपऱ्यातून पुढे सरकत होतं. काहीतरी अपवित्र, आधाशी असं, जे अमूर्त होतं, जे केवळ एक भास म्हणून वावरत असलं तरी फारच हिंसक आणि तितकंच भयानक होतं, जे या नश्वर मानवी देहाची आसक्ती घेऊन आलं होतं. हळूहळू जणू ती अभद्र जाणीव वाडा गिळंकृत करायला बसली होती. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.